विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 14 संतवाणी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न 1. कवितेच्या ओळी पूर्ण करा. टिंब टिंब बाळकांसी आणि चारा, पक्षी जाय दिगंतरा बाळकांसी आणि चारा. टिंब टिंब चिंततीचे बाळपाशी, माता गुंतली कामासी चिंततीचे बाळापाशी. तैसी आम्हासी विठे माये टिंब टिंब, जनी वेळो वेळा पाहे. टिंब टिंब कर्म करोनी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू. तुका म्हणे सांगो किती टिंब टिंब, जळो तयांसी संगती. प्रश्न 2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय कोणता? वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे. माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष कोठे असते? माता कामात गुंतलेली असली तरी तिचे लक्ष आपल्या बाळापाशी असते. प्रश्न 3. माकड आपल्या पिल्लाला कुठे बांधते? उत्तर: माकड आपल्या पिल्लाला आपल्या उदराशी पोटाशी बांधते. प्रश्न 4. संत तुकाराम आपल्या अभंगातून कोणता संदेश देतात? संत तुकाराम आपल्या अभंगातून सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश देतात. संत तुकाराम कोणाच्या संगतीपासून दूर राहण्यास सांगतात? संत तुकाराम स्वतःला साधू म्हणवणाऱ्या भोंदूपासून दूर राहण्यास सांगतात. प्रश्न 3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. आपल्या अभंगातून आईचे बाळावरील प्रेम संत जनाबाईंनी कोणत्या विविध उदाहरणांतून पटवून दिले आहे? आपल्या बाळापाशी दूरपर्यंत जाऊन पक्षी चारा आणतो, आकाशात गिरट्या घालून घार आपल्या पिल्लांपाशी झेप घेते, आई कितीही कामात गुंतली असली तरी तिचे लक्ष आपल्या बाळापाशी असते, झाडावरून इकडून तिकडे फिरताना माकड आपल्या पिल्लाला उदराशी बांधून फिरते, अशा विविध उदाहरणांतून संत जनाबाईंनी आईचे बाळावरील प्रेम पटवून दिले आहे. प्रश्न 2. संत तुकाराम भोंदूगिरी करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला का देतात? अंगाला राख फासून भोंदू लोक स्वतःला साधू म्हणवून घेतात, डोळे झाकून पापही करतात, वैराग्याचा अभ्यास निर्माण करतात, मात्र सर्व विषय विकारांचा उपभोग घेतात. अशा भोंदूगिरी करणाऱ्यांच्या संगतीत राहून काहीच मिळणार नसल्याने संत तुकाराम सामान्य लोकांना भोंदूगिरी करणाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. प्रश्न 4. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. 1 नंबर प्रश्न. भोंदू लोक साधू असण्याचा आव कसा आणतात? भोंदू लोक अंगाला राख लावून वैराग्य धारण केल्याच्या बाता करून साधू असण्याचा आव आणतात. 2 नंबर प्रश्न. पक्षी कोणासाठी चारा आणतात? पक्षी आपल्या पिल्लांसाठी चारा आणतात. प्रश्न 5. खालील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा. आकाश पाताळ, माता पिता, सुंदर कुरूप, पाप पुण्य, सुसंगत कुसंगत. प्रश्न 6. खालील शब्दांची लिंग बदला. कवयित्री कवी, संत संत, माता पिता आई बाबा, साधू साध्वी. प्रश्न 7. खालील शब्दांचे वचन बदला. पिल्लू पिल्ले, संत संत, पक्षी पक्षी, अभंग अभंग, झाडे झाड, साधू साधू. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.